कसं आहे ते या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पाठवलं माझा हा मुली. नाही कळला कुणा बाप, नाही कळला कुणा बाप, जाणा बाप नवे शाप. नाही कळला कुणा बाप, नाही कळला कुणा बाप, जाणा बाप नवे शाप. नाही कळला कुणा बाप, जाणा बाप नवे शाप. बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंबाधार. नाही कळलं कुणा बाप, जाणा बाप नव्हे. हो बघा, आई काय करते लहानपणापासून त्या बाळाला सांगते. कारण त्या मुलाचं आणि बापाचं नातं असं होतं की आईच लहानपणापासून त्याला बाळ कडू पाजत असते. बाबा हळी जाऊ नको बापूस मारीत, ह्या खाऊ नको बापूस मारीत. असा मारीत मारीत करता करता त्या मुलाक वाटता की माझं बापूस काहीतरी विलन आली काय. पण आई जरी या घरातील संस्कार असले तरी तो बाप त्या कुटुंबाचा आधार असतो. पण तो बाप कसा असतो ते या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. 9 महिने होती पोटी सांभाळी रे बाळा, 9 महिने होती पोटी सांभाळी रे बाळा. झोप नाही चिंता दोन्ही जीवांची बापाला. आनंदाने साही आई प्रसूतीचा काळ, सुखी ठेव दोघा बाप विनवितो देवाला. हो बघा, बाप काय करतो ज्यावेळी आपली पत्नी ज्यावेळी पोटूशी असते एवढं फक्त त्या नवऱ्याला समजलं बस. 9 महिने जरी तिने ओटी पोटी कळा काढल्या असतील तरी ज्यावेळी प्रसूतीची वेळ येते त्यावेळी परमेश्वराजवळ जाऊन दोघांसाठी परमेश्वराची पाय धरणारा बाप आज कुठेतरी आपण विसरलो नाही का. म्हणून म्हणतो बघा, सुखी ठेव दोघा बाप विनवितो देवाला. बाळ पाहता नवरे आनंद पारवार, बाळ पाहता नवरे आनंद पारवार. बाप नाही कळला पुन्हा बाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंबा. संस्कार देते आई प्रेरणा तो बाप दे, आईची दिसते माया बापाचा प्रेम नाही. ठिगळ्यांची वस्त्र बघा चाल कोणवाणी, हौस मौज बाळाची पूर्वी क्षणोक्षणी. हो बघा, संस्कार आपल्या आईकडून मिळतात घरात. कारण तो बाळ कायम त्या आईच्या सहवासात वाढलेला असतो. पण संस्कार जरी आईकडून मिळाले तरी बापाचं प्रेम हे कुठेच कधी कमी होत नाही. कारण बापाला जर माहिती पडलं ना आपला मुलगा आज 12वीचं रिझल्ट लागलो, कोकणात 1 नंबर हा सगळ्यात चांगलं रिझल्ट 12वीचं कोकणात लागलो हा,
जर बापाला लांबून बाप शेतात जरी काम करत असला आणि बापाला वाटलं, बापाला ऐकू आलं की माझी मुलगी पास झाली आहे, गपचूप पेढ्याच्या मिठाईच्या दुकानात जाऊन पेढ्याचा बॉक्स घेऊन पुऱ्या वाडीला त्याच्या मित्रांना वाटणारा तो बाप असतो बघा. आई आपल्या मुलाला कधी यात्रेमध्ये घेऊन गेली तर कडेवर घ्यायची त्यावेळी. आता कमरेवर कोण घेत नाही. आता आजकाल कमरेवर कोण नाही घेत, कारण आता सगळा युगच तसा बदलत चालला, कारण फॉरेनचा युग आपल्याकडे येईल. आई त्यावेळी काय करायची, बाळाला कडेवर घेऊन फिरायची त्या जत्रेमधून. का तर त्याचं कारण एक होतं की आईला माहित होतं जे मी आयुष्यात बघितलं ते माझ्या बाळाने बघावं. पण बाप तसं करत नाही हो. बाप जरी गेला ना कुठे बाळाला घेऊन फिरायला तर तो बाप आपल्या खांद्यावर त्याला बसवतो. का तर मला जे आयुष्यात बघता आलं नाही ते माझ्या बाळाने बघावं, एवढी फक्त त्याचा हेतू असतो. अरे खिशात पैसे नसले तर त्याची बापाची चप्पल बघा, फाटलेली चप्पल पण बाप वापरतो. पण कधी मुलीने जर काय मागितलं तर आपल्या कामाचे, आपल्या नोकरीचे तास वाढवून त्या मुलांना ती वस्तू आणून देतो तो बाप असतो. म्हणून म्हणतो बघा, चंदना परी बाप जिजे जन्मभर, चंदना परी बाप जिजे जन्मभर बाप. नाही कळलं तुना बाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार बाप कुमार. आठवीची देवकी आणि कौशल्या माता, आठवीची देवकी आणि कौशल्या माता, विसरलो ते वसुदेव दशरथ पिता. बघा आपण कौशल्याचा राम म्हणतो, कौशल्याचा राम नाही का, यशोदेचा कान्हा, देवकीचा कान्हा, ही झाली आईची बात. पण यमुना नदीच्या डोहामधून, त्या पूल भरलेल्या त्या डोहामधून पैलतीने नेणारा तो वसुदेव आपण विसरलो नाही का. कौशल्याचा राम म्हणता पुत्र वियोगाने ज्याने प्राण सोडले तो बाप दशरथ, तो आपण विसरलो. आपण म्हणतो ना जिजाऊचा शिवा नाही का, पण स्वतःच्या स्वराज्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आयुष्यभर ज्याने त्याग पत्करला ते राजा शहाजी राजे, ते आम्ही विसरलो. म्हणून म्हणतो बघा, जिजाऊने घडविले ते शूर शिवराया, त्याग राज शहाजींचा दौडू नका वाया. श्यामची आई आठवण नको बाबांचा विसर, श्यामची आई आठवण नको बाबांचा विसर बाप. बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार बाप कुटुंबाला. संसारासाठी बाप राब राब राबतो, नाही घेत कुशीत भरून रात्रभर जागतो. लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी भीक बघा तो मागतो.
नवीन